खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. पहा, आत्ताच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी 20 लाख लाडक्या बहिणींना घरं जी आहेत ती वाटप दिलेली आहेत. सोबत आणखी एक गिफ्ट देणार आहेत लाडक्या बहिणींसाठी खास. सोबतच लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 4,200 रुपये देणार असं सुद्धा आता लवकरच तुम्हाला हे सांगितलं गेलेलं आहे. तर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा होणार आहेत. येत्या 48 तासामध्ये हे डीबीटी करण्याचं काम आता इथं सरकार फास्ट करत आहे. आता कोणताही उशीर इथं होणार नाही. लाडक्या बहिणींना आता एक गिफ्ट म्हणजे साडी वाटप सुद्धा होणार आहे. आता ही साडी कोणाला मिळणार, काय मिळणार, अजून जरी तुम्हाला घरं भेटली नसतील आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला सुद्धा घरं मिळाली पाहिजेत, तर या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, ज्यांना घर पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा. ज्यांना असं वाटत आहे की आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता मिळावा, यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कारण मी खूप महत्त्वाची अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण आत्ताच बैठकीमध्ये सगळ्यांनी मिळून एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 8वा हप्ता, सोबतच लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता, सोबतच लाडक्या बहिणींना साडी आणि गॅस सिलेंडरचे पैसे, सोबतच घरकुल, असं सगळ्या गोष्टींचा एकंदरीत मोठे गिफ्ट देणार आहेत. कारण का उशीर झालाय याच्या मागची कारणं आता समोर आलेली आहेत. मागं जे काही चाललंय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कोणत्या लाडक्या बहिणींना काय कागदपत्र तयार ठेवायचे आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकंदरीत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक असेल तर अशा लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, त्यांना लवकरच मोबाईलवरती मेसेज येणार आहे. कोणता मेसेज, तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना जे काही लाडकी बहिणींचे पैसे आहेत ते मिळणार आहेत. आता जर तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही का, त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं असं कारण आलेलं आहे समोर की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं झालेलं आहे की तांत्रिक अडचणी आणि अर्ज पडताळणी हे 2 प्रमुख कारणं आहेत. तांत्रिक अडचणी म्हणजे काय, भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी करून तयार आहे, त्यांचं यादीत नावसुद्धा टाकलेलं आहे. ती यादी मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु अशा भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत ज्यांचं अजून अर्ज पडताळणी राहिलेली आहे. आता तुम्ही म्हणाल असं का होतंय, कारण सरकारनं ठरवलेलंच आहे, नियमामध्ये तुम्ही जर बघितलं
तर दरवर्षी KYC होणार लाडक्या बहिणींची. म्हणजे काय, तर दरवर्षी चेक केलं जाणार की लाडकी बहिणी योजनेत पात्र आहे का, तिचं उत्पन्न जर वाढलेलं नाही ना, तिनं 4 चाकी जर वाहन घेतलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आता तुम्हाला तर माहिती आहे की होळीच्या सणाला लाडक्या बहिणींसाठी गोडी वाढणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा आणि सोबत लाडक्या बहिणींना साडी हे मिळणार आहे. परंतु कधी जर तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी हे रेशन कार्ड असेल तरच. त्यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे. आणि तुम्हाला मी हे सुद्धा सांगितले की काही कारणं आहेत, जे 6 कारणं आहेत ज्याच्यामुळे लाभ मिळत नाही, ते कारणं तुम्हाला सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना ज्या एकही हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना तिथं डायरेक्ट 12,000 ते मिळणार आहे. ते कसं ते पण सांगतो. आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, रेशन कार्ड अपडेट करून घ्या. रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे. जर केलं नाही तर तुम्हाला साडी मिळणार नाही, आनंदाचा शिधा मिळणार नाही, मोफत गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार नाही. त्यासोबतच तुम्हाला जे काही मोफत रेशन मिळतं ते सुद्धा मिळणार नाही. रेशन मिळणार नाही, सोबत तुम्हाला माहिती आहे की गॅस सिलेंडर योजनेमध्ये, अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर मिळतात, ते सुद्धा मिळणार नाहीत. आता आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे. तर आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं, हप्ते, साडी आणि गॅस सिलेंडर हे जे आहेत ते पुणे, रायगड, जळगाव, नाशिक, धुळे, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे काय आहे ते सुरुवात केली जाणार आहे. आता तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, फटाफट कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही. लाईक करायचे, कमेंट्स करायचे, लाईक करायचे, कमेंट्स करायचे. तुमचा कुठलाही प्रश्न सुद्धा सरकारपर्यंत नक्की जाणार. आता बघा, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आणि तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज पडताळणी केल्याशिवाय तुमचं नाव यादीत येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, आत्ताचा काढून ठेवायचा आहे, रेशन कार्डची KYC करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतली माहिती ही एकत्र करून घ्यायची आहे, तरच तुमचं यादीमध्ये नाव असणार आहे. लक्षात घ्या, यादी कशी बनते आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. हे 3 डॉक्युमेंट तयार ठेवा, काही टेन्शन नाही. आता तुम्ही मला कोणत्या बँकेत पैसे येणार, बघा, बँकेची नावं तुम्हाला मी आता सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक अशा महत्त्वाच्या 6 ते 7च बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता तुम्हाला कसं कळणार तुमच्या बँकेत पैसे येणार का नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमची बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, ही आमची बँक आहे. आम्ही तुम्हाला स्वतः रिप्लायमध्ये सांगू की तुमच्या बँकेत पैसे येणार आहे की नाही. तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत का नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणींना पण स्वतःचं घर पाहिजे, स्वतःचं हे हप्ता मिळायला पाहिजे, तर हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना ह्याची माहीत नाही. हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आणि घंटीचं बटन दाबून ठेवा आणि कमेंट्स करायला विसरत जाऊ नका. तुम्ही कमेंट्स जेवढ्या जास्त करताल त्यापर्यंत तेवढे प्रश्न गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचतात. लाडकी बहिणी योजनेत तुमचे कुठलंही मत असू द्या की अर्ज पडताळणी झाली नाही पाहिजे, मुदतवाढ झाली पाहिजे किंवा नवीन अर्ज झालं पाहिजे किंवा रेशन कार्डचं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे सगळं तुम्ही तिथं सांगत जा. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत सरकारला कळणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत आपला चॅनल पाहत राहा. जय महाराष्ट्र.